सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला। त्या भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर निषेध करून भारताचे भूषण असणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेवर फुले उधळून दुधाचा अभिषेक करण्यात आला। लोकशाहीच्या 4 प्रमुख स्तंभांपैकी न्यायव्यवस्था हा महत्त्वाचा स्तंभ आहे। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूम मध्ये झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर झालेला हल्ला आहे। कोणत्याही जाती धर्मापेक्षा संविधान श्रेष्ठ असून या सनातनी माथेफिरू वकील हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, फिरोज सय्यद, गजानन शिंदे, सुलेमान पीरजादे, रमेश चव्हाण, रफीक शेख, सोहेल अन्सारी, मुझम्मिल कुरबू, इस्माईल मकानदार, मल्लिकार्जुन नायकोडे, जाफर मुंशी, दिनेश पाटसकर, बालाजी वाघे आदी उपस्थित होते। या भारताच्या इतिहासामध्ये अतिशय काळीकुट्ट घटना घडली ती म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर एका माथेफिरू सनातनी भडकावणे एक हल्ला केला। त्या हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करत आहोत। या भारताचे सरन्यायाधीश भूषणकुमार गवई साहेब हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत असून अत्यंत चांगल्या प्रकारचे निर्णय घेत असताना या मनुवादी भडकावणे सरन्यायाधीशावर खंडपीठामध्ये सुरू असताना बूट फेकून मारलं। एवढी हिंमत झाली जिथं या भारताचे सर्वोच्च क्षेत्र म्हणजे सरन्यायाधीश असते ते आज असुरक्षित आहेत। याच्यावरून कळतंय की हे मनुवादी लोक सरन्यायाधीशावर सुद्धा हल्ला करायला पाठीमागं बघत नाहीत। कारण आंबेडकरी चळवळीचा एखादा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या शिवशाही फुले आंबेडकरी विचारधारेवर मोठ्या हिमतीनं अभ्यास करून मोठं शिक्षण घेऊन एका सर्वोच्च न्यायाधीश पदावर असलेल्या या काही मनुवाद्यांना बघवलं नव्हतं। त्यामुळे आज जाणून बुजून या आमच्या दलित चळवळीतील आमचे भारताचे भूषण असलेले भूषणकुमार गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो भ्याड हल्ला संभाजी ब्रिगेड कधीही खपवून घेणार नाही। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी भूषणकुमार गवई साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आणि फुलं वाहून त्यांना आम्ही या ठिकाणी अत्यंत पवित्र असं त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निषेध करून गवई साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आणि या भारताचं भूषण असलेले गवई साहेब त्यांच्या पाठीमागे तमाम आंबेडकरवादी जनता खंबीरपणे पाठीशी उभे आहेत। त्यामुळे असले भ्याड हल्ल्याला गवई साहेब अजिबात घाबरणार नाही आणि त्यांनी अशा हल्लेखोरांना माफसुद्धा करून टाकलेला आहे। एवढी हिंमत आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील एका सरन्यायाधीशाला आहे, त्याचा मला अभिमान आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।